एप्रिल आला की तापमान 40च्या घरात जाईल, घरात बसणं देखील कठीण होईल आणि एक मोठा निर्णय आपल्या समोर उभा राहील, एसी घ्यावा का की एअर कूलरने काम भागेल. पण खरी भीती कशाची असती माहित आहे? एसी घेतला तर त्याचा म्हणजे परचेस कॉस्ट कितीला पडेल, महाग असतात एसी. आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे दर महिन्याला त्याचं बिल किती येईल. आज आपण अगदी स्पष्ट आकड्यांसह समजून घेणार आहोत. एसीचा खरा खर्च किती, खरा म्हणजे अगदी खरा म्हणजे तुम्ही खरेदी करतानाचा खर्च, दर महिन्याचा खर्च, मेंटेनन्सचा खर्च आणि योग्य स्मार्ट वापर केल्यास त्यात तुम्ही किती बचत करू शकता. पहिली गोष्ट आहे, तुमची गरज ओळखा. तुम्हाला खरंच एसीची गरज आहे का? जर तुम्हाला तुमचा फ्लॅट असेल 1 BHK 2 BHK आणि तुम्हाला एकच 10 बाय 10 ची साधारण 100 स्क्वेअर फुटाची खोली, तुम्हाला त्याच्यामध्ये एसी बसवायचा असेल आणि जर का ती खोली उन्हात असेल, त्या खोलीमध्ये ऊन येत असेल, त्याच्या भिंतीवर ऊन येत असेल, वरचा मजला असेल किंवा व्हेंटिलेशन कमी असेल, तर एसी हा तुम्हाला गरजेचा आहे. पण जर तुमच्या घरात हवा खेळती असेल, क्रॉस व्हेंटिलेशन असेल, ह्युमिडिटी कमी असेल आणि आजूबाजूला काही असं अडथळा नसेल हवा यायला, तर कूलर देखील पुरेसा ठरू शकतो. दुसरी गोष्ट आहे, योग्य एसी कसा निवडायचा. बहुतेक लोक एसी घेताना एक मोठी चूक करतात. ते फक्त सुरुवातीची प्राइस बघतात, म्हणजे सुरुवातीला तो किती स्वस्त पडतो हे बघतात, पण त्याचं ओव्हर द पिरियड ऑफ 1 year 2 year 3 year त्यातला किती खर्च येणार आहे, ऍक्च्युअल दर मंथली वापरताना त्याचं इलेक्ट्रिसिटी बिल किती येणार आहे हे बघत नाही किंवा त्याकडे दुर्लक्ष करतात. त्यामुळे योग्य एसी निवडणं म्हणजे सुद्धा एक शास्त्र आहे. पहिलं म्हणजे बघूयात, टनेज लिहिलेलं असतं. तुम्ही कोणत्याही एसीच्या दुकानात गेला तर ते विचारतील की काय टनेजचा तुम्हाला एसी पाहिजे. 1 टन एसी म्हणजे साधारण 100 ते 120 स्क्वेअर फुटाच्या खोलीसाठी अगदी योग्य एसी आहे. तुमची खोली 10 बाय 10 ची आहे, 100 स्क्वेअर फीट एरिया आहे, म्हणून 1 टन एसी परफेक्ट. पण जर का खोली टॉप फ्लोअरला असेल, त्या खोलीमध्ये डायरेक्ट सूर्यप्रकाश येत असेल किंवा त्या खोलीच्या भिंती उन्हात असतील दिवसभर आणि तापत असतील, तर मग त्या केसमध्ये तुम्ही 1.2 टन या टनेजच्या एसीचा विचार करा. नंतर येतो मुद्दा एसीचे प्रकार. एसीचे काय प्रकार सध्या मार्केटमध्ये आहेत आणि आपल्यासाठी योग्य कोणता. पहिला जो जुना जाणता प्रकार आहे तो म्हणजे विंडो एसीचा. याच्यामध्ये एकच बॉक्स असतो, ज्याच्यामध्ये कॉम्प्रेसर आणि कूलिंग सिस्टीम ही एकत्र असते आणि तो आपण एका खिडकीमध्ये बसवतो. याचे फायदे काय, तर विंडो एसी हे स्वस्त असतात. साधारण 25 ते 35 हजाराच्या रेंजमध्ये नवीन एसी मिळतो. इन्स्टॉलेशन सोपं आहे, त्याचा मेंटेनन्स देखील कमी असतो. परंतु त्याचे तोटे देखील आहेत. तो आवाज करतो, त्याचा आवाज जास्त येतो, त्याचा लुक आउटडेटेड असतो, म्हणजे तुमचं घराचं जे इंटेरियर असेल किंवा काही बाकी गोष्टी असतील ऍस्थेटिक, त्या डिस्टर्ब करू शकतो. आणि त्याच्यासाठी मेन म्हणजे एक मोठी खिडकी लागते, त्या मोठ्या खिडकीतच तो बसू शकतो. दुसरा जो आता काही काळात उदयास आलेला प्रकार म्हणजे स्प्लिट एसी. याच्यामध्ये इंडोर युनिट हे तुमच्या घरात असतं, ते स्लीक असतं, पॉश असतं, कॉम्पॅक्ट असतं आणि आउटडोर युनिट हे तुम्ही घराबाहेर कुठेही बसवू शकता. त्याचा फायदे काय, तो शांत असतो, लुक चांगला असतो, तुमच्या इंटेरियरला साजेसा असतो आणि समान कुलिंग होतं. विंडो एसी मध्ये कसं आहे की त्या वाऱ्याचा झोत ज्या बाजूला आहे तिथे जास्त कुलिंग असतं, पण हा जो आणि तो फक्त तुम्हाला विंडोत बसवायला लागतो. स्प्लिट एसी तुम्ही घरात योग्य ठिकाणी बसवला तर तो इव्हनली म्हणजे समान पद्धतीने कूलिंग त्या खोलीचं करू शकतो. तोटे काय, तर एक तर त्याची कॉस्ट जास्त असते सुरुवातीची, इन्स्टॉलेशनचा खर्च जास्त असतो आणि त्याची सर्व्हिसिंग जी तुम्हाला दर वर्षातनं एकदा दोनदा करायला लागेल ती थोडी महाग असू शकते. आणि तिसरा एक स्मार्ट प्रकार हल्ली बाजारात आलाय तो म्हणजे स्मार्ट एसी किंवा इन्व्हर्टर एसी. याच्यामध्ये कॉम्प्रेसरच त्या एसीचं स्पीड ऍडजस्ट करतो, टेम्परेचर तो सेन्स करतो की किती टेम्परेचर ठेवायचंय, आयडियल टेम्परेचर किती आहे, आणि याच्यामध्ये ऑन ऑफ करायची तुम्हाला सारखी गरज पडत नाही. कारण जे आधीचा स्प्लिट एसी असेल किंवा विंडो एसी असेल तो तुम्ही ऑन ऑफ करून दरवेळी इलेक्ट्रिसिटीचं कन्झम्पशन त्या ऑन ऑफ मध्ये वाढू शकतं. याचे फायदे काय, तर हा 30 ते 40% वीज बचत करतो, कारण तो स्वतः ऍडजस्ट करतोय टेम्परेचर. लक्षात घ्या, टेम्परेचर हे स्टेबल राहतं आणि त्याचा आवाज हा अत्यंत कमी असतो. परंतु तोटे पाहिले तर
महाग आहे, इनिशियल प्राइस खूप जास्त आहे त्याची, रिपेअरची कॉस्ट देखील जास्त आहे. नंतर येतो मुद्दा स्टार रेटिंगचा. म्हणजे एसी घ्यायला गेल्यानंतर तुम्हाला त्याचे सेल्समन सांगतात की ह्याचे 3 स्टार आहे, 5 स्टार आहे. तर हे स्टार म्हणजे काय, तर 5 स्टार एसी हा महाग असतो पण दीर्घकाळात त्याचं बिल कमी येतं. 5 स्टार एसी म्हणजे इलेक्ट्रिसिटीचं कन्झम्पशन स्मार्टली केलं जातं, तुमची वीज बचत करण्याच्या दृष्टीने त्याचं डिझाईन केलेलं असतं. 3 स्टार मध्ये तुलनेने कमी विजेची बचत होते. तर सिनियर सिटीजनसाठी काय आहे, आपल्या काय म्हणता येईल, इन्कमच्या मर्यादा लक्षात घेता, आपले बाकीचे इतर खर्च लक्षात घेता आपण आणि लॉंग टर्मचा विचार करूयात, सुरुवातीच्या कॉस्टचा विचार न करता सिनियर सिटीजनसाठी 5 स्टार इन्व्हर्टर एसी हा बेस्ट चॉईस राहील. याच्यावरती आपण परत येऊयात. तिसरा भाग झाला खरेदी आणि इन्स्टॉलेशनचा. तर साधारण 1 टनाचा एसी तुम्ही घ्यायला गेलात मार्केटमध्ये तर विंडो एसी पासून ते इन्व्हर्टर एसी पर्यंत ती जी रेंज आहे ती ब्रँडनुसार बदलते, पण एक साधारणपणे 25,000 ते 45,000 अशी ती रेंज आहे. चांगला एसी घ्यायचा असेल, नवीन घ्यायचा असेल तर विंडो एसी तुम्हाला साधारण 25,000 स्प्लिट हे साधारण 30-32,000 पर्यंत आणि इन्व्हर्टर एसी किंवा 5 स्टार वाले एसी हे साधारण 40 ते 45,000 रेंजमध्ये. प्रत्येकाच्या इन्स्टॉलेशनसाठी एक साधारण 1,500 ते 3,000 रुपये खर्च येऊ शकतो. आणि स्टॅबिलायझर जो ऑप्शनल असतो पण तो जनरली वापरावा लागतो कारण इलेक्ट्रिसिटीचं फ्लक्च्युएशन होत असतं आणि तो एसी युनिट सुरक्षित ठेवायचा असेल तर स्टॅबिलायझर गरजेचा ठरतो. त्याची किंमत साधारण चांगल्या ब्रँडचा 2,000 ते 3,000. त्यामुळे तुमची इनिशियल जी कॉस्ट आहे ही साधारण तुम्ही धरून चाला 30,000 पासून 50,000 पर्यंत. आता सगळ्यात महत्वाचा आणि कळीचा मुद्दा म्हणजे एसीचा वीज खर्च किती येतो. आता 1 टन एसीचं कन्झम्पशन म्हणजे 1 टनाचा तुम्ही एसी बसवला तर त्या आणि तो तुम्ही 1 तास जर चालवला तर साधारण 0.8 ते 1.2 युनिट्स एवढा इलेक्ट्रिसिटी त्याला लागते. महाराष्ट्रात आपला वीज दर टप्प्याटप्प्याने आहे, साधारण 5 पासून चालू होऊन 14 पर्यंत होतो. आपण एक ऍव्हरेज कॅल्क्युलेशनसाठी 10 रुपये युनिट जरी पकडलं आणि आपण त्या एसीचा 6 तासच रोज वापर केला तर युनिट लागले साधारण 6, कॉस्ट पर डे आली 60 आणि मंथली खर्च आला 1800. म्हणजे रोज तुम्ही 6 तास वापरताय तर त्या एसीचा तुम्हाला इलेक्ट्रिसिटी बिल हे साधारण 1800 ते 2,000 येईल. तुम्ही त्याचा वापर वाढवला, 12 तास वापर केला, 12 युनिट खर्च होतील. दिवसाला तुम्हाला कॉस्ट साधारण 120 रुपये पडेल. मंथली तो खर्च जाईल 3600 रुपयापर्यंत. तुम्ही 18 तास वापर केला, युनिट झाले 18, मंथली तुमचा खर्च झाला 5,400. 24 तास तुम्ही जर तो एसी चालवलात तर तुमचे युनिट खर्च होतील 24, तुमचा मंथली खर्च येईल 7,200 ते 7,500. याच्यामध्ये एक साधं गणित आहे, जेवढे जास्त युनिट्स तेवढे जास्त स्लॅब आणि तेवढा जास्त रेट. कारण तुम्ही जास्त वेळ एसी वापरला, इलेक्ट्रिसिटीचे युनिट जास्त होणार. तुम्ही नवीन स्लॅबमध्ये, मोठ्या स्लॅबमध्ये जाणार जिथे रेट जास्त असतो, त्यामुळे ऍक्च्युअल बिल हे अजून जास्त येऊ शकतं जर तुम्ही जास्त वेळ एसी वापरायचा ठरवला तर. दुसरीकडे आपण एअर कूलर बघूयात. एअर कूलरचा खर्च किती येतो. साधारण त्याची प्राइस तुम्हाला एक साधा चांगल्या प्रतीचा एअर कूलर घ्यायचा म्हटलं तर 5,000 ते 12,000. त्याचे पॉवर कंझम्पशन असतं 0.2 युनिट्स फक्त. जिथे एसीला 1 ते 1.25 युनिट लागतो, इथे 0.2 युनिट मध्ये काम होतं 1 तासाला. 12 तास जरी तुम्ही कूलर चालवला तरी तुमचे दिवसाचे युनिट झाले 2.5. तुमच्या दिवसाची कॉस्ट इलेक्ट्रिसिटीची झाली 25 रुपये आणि मंथली तुम्हाला खर्च येईल 750 ते 1,000 रुपये. म्हणजे एसी पेक्षा कूलर हा 5 ते 6 पटीने स्वस्त आहे. एसी आणि कूलरची डायरेक्ट आपण तुलना केली तर इथे ह्या टेबलमध्ये बघितल्याप्रमाणे तुम्ही बघू शकता. कूलिंग पाहिलं तर एसीचं खूप जास्त आहे, कूलरचं हे मध्यम आहे. खर्च पाहिला तर एसीचा जास्त आहे, कूलरचा कमी आहे. वीज बिल तुम्ही एसी किती वेळ वापरता त्यावरती आहे, पण एक कमीत कमी 2,000 पासून सुरू होऊन 7,000 पर्यंत जाऊ शकतं. कूलरचं एक स्टँडर्ड तुम्ही रोज 12 तास 10 तास जरी वापरला तर 500 ते 1,000च्या आसपास विजेचं बिल राहू शकतं. आरोग्यासाठी एसीची हवा ही ड्राय एअर असते, कंडिशन्ड एअर असते, म्हणजे प्रक्रिया केलेली हवा असते. आणि कूलरमध्ये तुमची जी खेळती हवा आहे तीच थंड करून वापरली जाते. आता
एसी घ्यायचं तुम्ही ठरवलं, पण तुम्हाला वीज बिल पण मर्यादित ठेवायचंय, त्याच्यावरती तुमचा कंट्रोल ठेवायचा आहे, तर एसी तुम्ही स्मार्टली वापरून इलेक्ट्रिसिटीचं बिल हे कमी करू शकता किंवा मर्यादेमध्ये का ठेवू शकता. पहिलं आहे, टेम्परेचर तुम्ही कायम 24 ते 26 डिग्रीवरती ठेवावं. असं का करावं? कारण शरीराला कम्फर्टेबल रेंज ही 24 ते 26 डिग्री इतकी असते. सुरुवातीला थोडं तुम्हाला ऍडजस्ट करायला त्रास होईल, पण एकदा का तुमच्या शरीराला सवय झाली 24 ते 26 डिग्रीची, मग तुम्ही त्या वातावरणात व्यवस्थित राहू शकता. कारण जर तो तुम्ही 17, 18 किंवा 19 ठेवला तर कॉम्प्रेसरला फुल पॉवर वापरायला लागते, ज्याच्यामुळे इलेक्ट्रिसिटीचं कन्झम्पशन वाढतं. लक्षात घ्या, त्याचं पण गणित आहे एसीचं. 1 डिग्रीने तुम्ही टेम्परेचर कमी केलं, म्हणजे 24चं 23 केलं, तर विजेचं बिल तुमचं 6% जास्त वाढणार आहे. 23चं 22 केलं, अजून 6% वीज बिल वाढणार आहे. त्यामुळे जसं तुम्ही खालच्या रेंजमध्ये याल, टेम्परेचर जेवढं कमी कराल तेवढं तुमचं विजेचं कन्झम्पशन किंवा विजेची खपत ही वाढणार आहे. आता इन्व्हर्टर एसी फायदेशीर आहे का आणि असेल तर का? नॉर्मल एसी हा ऑन ऑफ असं आपल्याला दिवसभरात करायला लागतं. आपण घरी नसलो, बाहेर गेलो, ऑफ केला, परत आलो, ऑन केला, मग त्याला तो वेळ घेणार कूल करायला. त्या पिरियडमध्ये इलेक्ट्रिसिटी जास्त वापरली जाणार. एकदा वापर चालू झाला की थोडी कमी होणार. पण इन्व्हर्टर एसी मध्ये स्पीड कमी जास्त करून तो चालतो, ऑटोमॅटिकलीच तो चालतो. म्हणजे तुम्ही त्याचं सगळे टायमर सेट करू शकता. तुमचं ते टेम्परेचर, आउटसाइड टेम्परेचर, इनसाइड टेम्परेचर, हे ते बॅलन्स करून तो चालतो, स्मार्टली चालतो. याच्यामुळे काय होतं की सडन करंट स्पाइक होत नाही इन्व्हर्टर एसी मध्ये, जो तुमच्या नॉर्मल एसी मध्ये किंवा विंडो एसी मध्ये होतो. आणि एनर्जी सेव्हिंग ह्या इन्व्हर्टर एसी मध्ये जास्त आहेत. आता एसी तुम्ही एखाद्या रूम मध्ये इन्स्टॉल केला तर काळजीपूर्वक ती रूम सील्ड ठेवणं, म्हणजे बंद ठेवणं का महत्वाचं आहे? कारण दरवाजा किंवा खिडकी उघडी ठेवली तर थंड हवा बाहेर जाण्याचे चान्सेस असतात. तुम्ही बघाल, जेव्हा विंडो एसी बसवलेले असतात, जुन्या पद्धतीचे पाहिले तर ते असे परफेक्टली सील करून बसवलेले नसतात. त्यात बऱ्याच ठिकाणी गॅप्स असतात आणि ज्यातनं बाहेरची हवा आत येते, आतली थंड हवा बाहेर जाते. त्यामुळे ते कूल्ड हवेचं लिकेज जास्त होतं आणि परिणामी एसीला जास्त काम करायला लागतं. त्यामुळे इलेक्ट्रिसिटीचं बिल वाढतं. एसीला पुन्हा पुन्हा कूलिंग करावी लागते. त्यामुळे आपण आपली जी रूम आहे, ज्याच्यामध्ये तुम्ही कोणताही एसी बसवा, पण ती रूम पूर्णपणे सील असणं गरजेचं आहे जेव्हा तो एसी चालू असेल. याच्यामुळे आपण एनर्जीचं कन्झम्पशन कमी करू शकतो, नाहीतर ते डबल होऊ शकतं. चौथी टीप आहे याच्यामध्ये स्मार्टली कसा वापरायचा एसी, तर त्याचा टायमर किंवा स्लीप मोड वापरा. रात्री आपण एकदा झोपलो की शरीराला कमी कूलिंग लागतं आणि स्लीप मोडमध्ये टेम्परेचर हळूहळू वाढत जातं. म्हणजे जरी तुम्ही झोपायच्या वेळी ते 18-19ला सेट केलेलं असेल तर ते दर तासाने टप्प्याटप्प्याने वाढत जाऊन 24, 25, 26 डिग्रीला ते सेटल होतं आणि परिणामी आपली इलेक्ट्रिसिटी पण कमी लागते. याच्यामधनं साधारण 20 ते 30% विजेच्या बिलात बचत होऊ शकते. 5वी टीप आहे, रेग्युलर सर्व्हिसिंग करणं खूप महत्वाचं आहे. आपण उन्हाळ्यात त्याचा खूप वापर करतो, पावसाळ्यात थोडाफार होतो कारण दमटपणा असतो इतर गोष्टीमुळे. हिवाळ्यात तो अजिबातच वापरत नाही. त्यामुळे असं आपण वापराच्या ज्या सायकल्स आहेत त्यातनं तो एसी जाताना त्याचं रेग्युलर सर्व्हिसिंग करणं गरजेचं आहे. तर तो हेल्दी एसी म्हणून तो राहील आणि त्यात आपल्याला इलेक्ट्रिसिटीचं पण बचत करून देईल तो, नाहीतर तो इलेक्ट्रिसिटी कन्झम्पशन वाढवेल. फिल्टर जर डर्टी झाला असेल तर एअर फ्लो कमी होतो. म्हणजे फिल्टर खराब झाला, त्यात धूळ अडकली, कचरा अडकलाय, तर नॅचरली एअर फ्लो कमी होतो. कॉम्प्रेसरला जास्त काम करायला लागतं आणि याचा रिझल्ट काय येतो तर आपलं बिल वाढतं आणि कूलिंग देखील मनासारखं होत नाही. त्यामुळे वर्षातून किमान 2 वेळा तरी सर्व्हिसिंग करणं गरजेचं आहे. आता येऊयात ओव्हरऑल कॉस्टवर. आपण आता काही फक्त मंथली इलेक्ट्रिसिटीचं बिल ह्याची कॉस्ट नाही बघणार, आपण तो घेताना त्याची किंमत किती होती हे नाही बघणार. आपण एक साधारण एक एसीचं लाईफ बघितलं, एक 3 वर्ष आपण एक एसी ठेवणार आहे, म्हणजे आज विकत घेतला की 3 वर्षासाठी तरी आपण तो ठेवणार आहे, असं गृहीत धरून त्याचं कॉस्टिंग काढलं तर आपल्याला एक खरं पिक्चर त्याचं कळू शकतं की मला हा एसी परवडू शकतो की नाही. आता खरी गोष्ट म्हणजे एसी घेणं म्हणजे फक्त दुकानात जाऊन तो परचेस करणं नाही, तर ती एक कमिटमेंट आहे मित्रांनो. पहिली समजा तुम्ही चांगल्या प्रतीचा एसी घेतला की तुम्हाला माहिती आहे की मला
एवढ्या आवर्समध्ये तो वापरायचा आहे, जास्त वापरायचा आहे, मला माझा फोकस हा इलेक्ट्रिसिटीचं बिल कमी ठेवण्यावर आहे, त्या एसीचं स्मार्ट असण्यावर माझा भर आहे, तर तुम्हाला सुरुवातीला थोडी जास्त कॉस्ट द्यायला लागेल. आपण समजा असं धरूया, तुम्ही 5 स्टार रेटेड एसी घेतला, जो स्मार्ट एसी आहे, इन्व्हर्टर एसी आहे, ज्याची किंमत तुम्हाला 40,000 रुपये पडली. आता इलेक्ट्रिसिटीची कॉस्ट आपण काढूयात. एक तुम्ही साधारण मॉडरेट यूज त्याचा केला तर 3,000 रुपये पर मंथ अशी आपण मॉडरेट यूजची कॉस्ट काढली. म्हणजे हिवाळ्यात तुमचा वापर खूपच कमी असेल, उन्हाळ्यात थोडा जास्त असेल, पावसाळ्यात मध्यम असेल, त्यामुळे आपण त्याची ऍव्हरेज कॉस्ट आपण 3,000 धरली. त्यामुळे तुमची वर्षाचे झाले 36,000 आणि 3 वर्षाचे झाले 1,08,000. आता मेंटेनन्स एक साधारण 1,500 ते 2,000 रुपये पर इयर, म्हणजे दरवर्षी तेवढा तुम्हाला करणं गरजेचं आहे, कारण तो एसी वेल मेंटेन्ड असेल तर चांगलं काम करेल. तर 3 वर्षाचे साधारण 4,500 रुपये आपण त्याचे धरू. त्यामुळे टोटल 3 वर्षाचा खर्च आपला जाईल. ओरिजिनल त्याची किंमत एसीची 40,000, तुमच्या इलेक्ट्रिसिटीची किंमत आली, खर्च आला 1,08,000, सर्व्हिसिंग आणि पार्ट रिप्लेसमेंट किंवा काही इतर गोष्टी 4,500. हे आपण मिनिमम धरलेलं आहे. तुमचा वापर कसा आहे, तुम्ही किती तो स्वच्छ ठेवताय, किती व्यवस्थित वापरताय, यावर या कॉस्ट डिपेंडंट असतील, परंतु आपण एक बेअर मिनिमम कॉस्ट धरलाय. तर तुमचा 3 वर्षाचा एसीच्या ओनरशिपचा कॉस्ट आहे 1,52,500. आता दचकू नका, ही 1,52,500 रुपये ही तुमची टोटल 36 महिन्याची कॉस्ट आलेली आहे, आपण असं धरूयात. आणि ह्या 1,52,500 जर तुम्ही 36 ने भागलं तर तुमची महिन्याची ओनरशिप कॉस्ट, एसी ओनरशिप कॉस्ट एक साधारण 4,500 ते 5,000 रुपये येते. म्हणजे एसीची किंमत पाहिली तुम्ही सुरुवातीला तर ती 40,000 आहे, पण 3 वर्षात तुमचा वापर किती झालाय, त्याच्यावरती खर्च किती झालाय एसी मुळे 1.5 लाख. परंतु 1.5 लाख जरी मोठी दिसली तरी तो 36 महिने तुम्हाला त्या एसीने सर्व्हिस दिली आहे आणि त्या बदल्यात तुमच्या खिशातनं दर महिन्याला साधारण 4,500 ते 5,000 रुपये गेलेले आहेत. आता एक आपण शेवटचं कंपॅरिझन करूयात. एसी म्हणजे कम्फर्ट आहे पण कॉस्ट पण आहे. कूलर हा बजेटमध्ये पण येतो आणि थोडा तो नॅचरल पण आहे, पण कूलिंग आपल्याला म्हणावं तसं ते इव्हन नसतं आणि तेवढा तो आनंद, एसी एवढा आनंद त्यात नसतो. एक ढोबळ मनाने आपण पाहिलं तर एसीचे फायदे काय आणि तोटे काय. तर एसीचे फायदे काय, जलद कूलिंग होतं, स्मार्ट कूलिंग होतं, चांगल्या प्रकारे कूलिंग होतं, ह्युमिडिटी कंट्रोल होते आणि तुमची झोप किंवा तुमचा आराम हा चांगल्या प्रतीचा राहतो. तोटे काय ते एसीच्या वातावरणात राहिल्याचे, तर त्वचा आपली ड्राय होते, कोरडी होते, सर्दी खोकल्याचं इन्फेक्शन वाढू शकतं आणि विजेचं बिल जास्त येऊ शकतं. आता हे फायदे आणि तोटे पाहता आपण एक आयडियल स्ट्रॅटेजी कॉम्बिनेशन मध्ये काय करू शकतो, आपण एक हायब्रिड अप्रोच याच्यामध्ये हे करू शकतो. म्हणजे दिवसा तुम्ही ज्यावेळी ऊन म्हणजे सूर्य डोक्यावरती आहे, माथ्यावरती आहे, तेव्हा एकदा एसी वापरा आणि रात्री झोपताना एक साधारण तो 2 ते 4 तास वापरा आणि इतर वेळी कूलरचा वापर करा. हा सगळ्यात स्मार्ट अप्रोच होईल. म्हणजे एक साधारण उन्हाळ्यात 9 नंतर गरमी वाढायला सुरुवात होते, परंतु ती पीकला साधारण 12-12:30 नंतर जाते. तर त्याच्यानंतर तुम्ही एसी वापरा, 12 ते 4 वापरा. नंतर संध्याकाळी परत थोडी गरमी कमी होते तेव्हा कूलर वापरा आणि रात्री झोपायच्या वेळी तुम्ही एसीला परत शिफ्ट होऊ शकता. मंडळी, एसी हा आता फक्त थंडावा देणारं मशीन राहिलेलं नाहीये, ती आता लक्झरी पण राहिलेली नाहीये. आपण जर शहरात राहत असू तर सिमेंट कॉन्क्रीटच्या बिल्डिंग मध्ये आपण राहतो, ज्या दिवसभर तापतात त्या आणि त्या रात्री मग ते जे काही गरमी त्यांनी शोषून घेतलेली असते ती घरात सोडतात, त्यामुळे अजून गरम होतं. प्रदूषण असतं, पोल्युशन आहे, बाकी सगळ्या गोष्टी आहेत. त्यामुळे घरात आल्यानंतर आपल्याला जो आराम पाहिजे असतो आपण ते अस्वस्थ होतो उन्हाळ्याच्या दिवसात जर अशी गरमी घरात असेल तर. त्यामुळे एसी आता ही लक्झरी राहिलेली नाहीये, हा आपल्या एक लाईफस्टाईलचा पण निर्णय झालेला आहे. आता आपण आराम निवडणार आहे का खर्चावर नियंत्रण ठेवणार आहे, पण खरं शहाणपण कशात आहे, मग नक्की काय करायचं, तर याचं उत्तर आहे संतुलन. आपण याच चॅनलवरती अजून एक व्हिडिओ केलाय की जिथे आपण अशा 12 ते 13 टिप्स सांगितल्यात की विदाऊट एसी, विदाऊट कूलर आपण आपलं घर थंड ठेवू शकतो. हो, अगदी सिमेंट कॉन्क्रीटच्या बिल्डिंग मधला
टॉप फ्लोअरचा ज्याच्यावरतीच डायरेक्ट टेरेस आहे असे फ्लॅट देखील थंड ठेवू शकतो आपण. बाहेर 40 डिग्री टेम्परेचर असलं तरी आत आपण 30 ते 32 डिग्रीचं टेम्परेचर मेंटेन करू शकतो. त्यामुळे एसीची गरज 100% आहेच का, तर तशी नाही आहे. आपण आपल्या बॉडीला देखील सवय लावली पाहिजे. आपल्यातले पेशन्स कमी झालेत, सहनशक्ती कमी झाली आहे. आपल्याला थोडं गरम झालं तरी आपण बेचैन होतो, अस्वस्थ होतो. पण बॉडी ही आपलं एक नॅचरल मशीन आहे, ते ऍडजस्ट करतं. म्हणजे इतर सगळ्या गोष्टी जे आपलं आजूबाजूचं वातावरण जर आपण थंड ठेवलं, झाडं लावली, आपण त्या सगळ्या टिप्स दिलेल्या आहेत. तुम्ही हा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती बघू शकता. विदाऊट एसी, विदाऊट कूलर आपण घर कसं थंड ठेवायचं ते पण तुम्ही वापरा. आणि या सगळ्याचा हायब्रिड वापर देखील करू शकता. म्हणजे त्या टिप्स पण वापरा तुम्ही, मग स्वस्तातला कूलर पण वापरा. यातनं तुमची गरज भागू शकते. ज्यांना परवडणार नाही त्यांनी तो एसी पण वापरावा आणि तो स्मार्टली वापरला तर महिन्याचं विजेचं बिल देखील कमी होणार आहे. मंडळी, हा व्हिडिओ खास आपल्या प्रेक्षकांसाठी केला होता, कारण उन्हाळा आता दिवसेंदिवस असंही होत चाललेला आहे. लोकांना ते सहन करणं अवघड होत चाललंय. त्यामुळे साहजिक लोक विचार करतात एसी घ्यावा की न घ्यावा. तर त्यांच्या या निर्णयात या व्हिडिओत दिलेल्या माहितीमुळं काही मदत होणार असेल तर आम्हाला त्याचा आनंद आहे. त्यामुळे या व्हिडिओत आपण सांगितलेल्या गोष्टी तुम्हाला पटल्या असल्यास, आवडल्या असल्यास नक्की लाईक करा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, कारण सगळ्यांना या गोष्टींची माहिती असणं गरजेचं आहे. कारण असे निर्णय मोठे निर्णय आहेत, खर्च मोठे आहेत, तर त्यासाठी काहीतरी बेस आपल्याकडं नॉलेज असणं गरजेचं आहे. त्यामुळे तू जास्तीत जास्त शेअर करा. तुमच्या घरी तुम्ही एसी वापरत असाल तर तुमचा त्या एसीचा काय अनुभव आहे, तुमचा किती महिन्याचा खर्च येतो हे देखील कमेंट करून सांगा, जेणेकरून इतरांना त्याची माहिती मिळेल आणि त्यांचे निर्णय अधिक माहितीयुक्त असतील. आणि आपण गोल्ड इज ज्ञान या चॅनलवर नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की करा. भेटूयात अशाच एखाद्या महत्त्वाच्या विषयासह. तोपर्यंत धन्यवाद.